उपस्थित सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते समई प्रज्वलन केले जात आहे। आज आपण उपस्थित आहोत वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवात। या वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवात 55,000 स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे। काय म्हणाला? 55,000 विद्यार्थ्यांनी या सहभाग घेतलेला आहे, त्यांच्याबद्दल काय म्हणाला? मगाशीच भाषणात बोलला 4,000 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेली, आज 55,000 विद्यार्थी, कुठेतरी क्रेडिटेबल सगळ्या कार्यकर्त्यांची मेहनत। जे वृक्ष तुम्ही वाढवलेला आहे त्याचा जे वृक्ष तुम्ही वाढवलेला आहे आता ते पूर्ण मोठं झालेलं आहे आणि आता ते दिसतंय, तर कसं बघता तुम्ही? चांगलं कसं करायचं तो विचाराचा आपण करायचं आहे आणि पुढच्या पिढीने करायचं। सावधान, तीनों दिन में देने सलामी देते हुए मंच से गुजरेगी। देने से चल। नॅशनल इंग्लिश स्कूल वसई जी शाह है वासुदेव ठाकुर स्मारक विद्यालय चंदन सार। धनुष्य पेरलेलं आहे। या महोत्सवात
गौतम जोशी सर इकडे महोत्सव पुढचे 6 दिवस सर क्या बोलते सर पुढे सर हां बस का ज्येष्ठ अभिनेते सुनील कॅरमपटू संदीप दुबे व कॅरमपटू काजल कुमारी या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते क्रीडापटूंचं प्रज्वलन इथे झालेलं आहे. थोडे या बाजूला हा बस आपल्यासाठी इथे आसनाची व्यवस्था केलेली आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनावर आसनस्थ व्हावं. आपल्या वसई विभागातील सर्व खेळाडूंना त्यांच्यातील महोत्सव सकाळी 7 वाजता अति 7 ते 7 वर्षावरील सर्व वेगवेगळ्या स्पर्धकांसाठी स्पर्धा इथे आयोजित केल्या जातात. आपण सर्व कबड्डी या अशा स्पर्धांमध्ये खूप मोठ्या संख्येने स्पर्धा झालेल्या आहेत. भाग घेणारे आम्ही सर्व स्पर्धक अशी शपथ घेतो की आम्ही या महोत्सवात सचोटीने भाग घेऊ. करते डॉक्टर पल्लवी परुळेकर बनसोडे. पुढील सन्मानासाठी मी आमंत्रित करते कुमारी स्वरा निगम आमंत्रित करते. वयाच्या 4थ्या वर्षापासून संगीत प्रवास सुरू करून पुढील सन्मानासाठी मी आमंत्रित करते. सन्मान करीत असताना आम्हाला आपला प्रचंड अभिमान आहे. I wish the organizers all the very best and many more laurels to be won. Thank you very much. किंवा स्वमग्न होत चालले. हे महानगरांमध्ये तर अजून अधिकाधिक चित्र दिसत असताना सुद्धा जेव्हा मी आज इथे आलो आणि या प्रकारचा उपक्रम 34 वर्ष या परिसरामध्ये घडतो आहे. म्हणजे संयोजक 34 वर्षांपूर्वी तरुण होते आणि आता ते निवृत्तीच्या वयापर्यंत आले, परंतु उपक्रम तेवढाच तरुण आहे अजून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटली की असं कोणी घरी बसून राहत नाहीये. इथे 72 प्रकारचे उपक्रम आणि स्पर्धा राबवल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा सहभाग आहे की ज्योत घेऊन आज दुपारी 3 वाजता ही मंडळी कुठून निघून इथपर्यंत धावत आली होती. आणि हे आजपासून पुढे 6 दिवस हा उपक्रम चालणार आहे. मी संयोजकांचे आणि आयोजकांचे खरंच मनपूर्वक आभार मानतो की ज्याला असं आपण म्हणतो की कला आणि क्रीडा या 2 गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही एकट्या घरात खेळून चालत नाही, सादर करून चालत नाही. त्या समाजाभिमुख आहेत, त्या प्रेक्षकांपर्यंत, खेळाडूंपर्यंत न्याव्या लागतात आणि त्या पोचवाव्या लागतात. जर 72 स्पर्धा असतील तर त्यामध्ये किती स्पर्धक असतील
त्यांचे मार्गदर्शक किती असतील, त्यांचे केअरटेकर किती असतील, त्यांचे पालक किती असतील, आणि या सगळ्यांचा सहभाग अत्यंत कौशल्याने संयोजकांनी याच्यामध्ये करून घेतलेला आहे. याच्या जोडीला आत्ता ज्या गुणीजनांचा वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेतला तो बघून तर मी थक्कच झालो. म्हणजे लघुग्रह शोधणारे 2 लघु मुलं आहेत इथे, आणि एव्हरेस्टच्या बेसपर्यंत या वयात ही मुलगी पोहोचते, तर ती पुढे काय करणार याची झलक आहे. काव्यसंग्रह लिहिले, कादंबरी लिहिली आहे, खेळाडू आहेत, अत्यंत कठीण काळात सेवा करणाऱ्या परिचारिका आहेत. जवळपास समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाचं वर्षभराचं केलेलं काम लक्षात ठेवून आणि संपूर्ण शहराचं प्रशासन सुद्धा इथे या क्षणाला हजर आहे. यासाठी खरंच आपण एकदा जोरदार टाळ्या संयोजकांसाठी वाजवल्या. इनॉग्रेशन करतोय. हा ज्यांचे आता इकडे फोटो काढले जाणार आपल्या सगळ्या प्रोग्रामचे, तो बारकोड तुम्ही स्कॅन केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये फक्त तुमच्या मोबाईल आणि नाव टाकलं आणि तुमचा फेस रेकग्नाइज केला की तुमचे सगळे फोटो तुम्हाला ह्या बारकोडद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये मिळून जातील. या QR कोडचं आज अनावरण इथे झालेलं आहे.